चला तर मग आपण आहे ना स्वेटर, लहान बाळाच्या स्वेटरला सुरुवात करूया. आता ह्याच्यासाठी मी ह्या 10 नंबरच्या सुया घेतल्यात आणि गुलाबी कलरची लोकर घेतली आहे. आता सुईला ह्या 2 सुयांना अशी पहिल्यांदा आहे ना एक गाठण मारून घ्यायची. ठीक आहे. आता टाके कसे घालायचे ते बघा बरं का. आता हा जो दोरा आहे ना तो ह्या सुईच्या इकडे असं मागे घालून इकडनं असा काढायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचं आणि मग हे ओढून घ्यायचं. म्हणजे असे 1 आणि 2 हे 2 टाके झाले. तसेच आता आपल्याला परत ह्या ह्याच्यामध्ये सुई घालायची टाक्यामध्ये आणि हा जो दोरा आहे, लोकर आहे, ती सुईच्या मागून घ्यायची आणि अशी काढायची आणि परत ह्याच्यामध्ये ह्या सुईमध्ये घालायची आणि मग ही लोकर अशी ओढायची. आता झाले एकूण 3. अशा एकूण आपल्याला 36 टाके घालायचे आहेत. ठीक आहे. आता हे 36 टाके म्हणजे घालून झालेत. आता 36 टाक्यांमध्ये आपण 6 टाके आहेत ते बटनपट्टीसाठी ठेवणार आहोत आणि पुढचे जे टाके आहेत ते एक सरळ टाका आणि एक सुलट असे विणणार आहोत. अशी आपण 2 इंचाची पट्टी करणार आहे. आता हे बघा, हे 6 टाके मी सुलट घालणार आहे. पहिल्यांदा 1 बघा, 2 ह्या सुईवर नाही, ह्या सुईवर घ्यायचे टाके फक्त. 3 4 5 आणि हे झाले 6. आता हे 6 आपले टाके सरळ टाके झाले. आता इथनं एक टाका सुलट आणि एक टाका उलट आपल्याला घ्यायचा आहे. तर उलट टाका घालताना ही जी लोकर आहे ती सुईच्या इकडे घ्यायची आणि इकडनं अशी घालून बघा, हा झाला उलट टाका. परत ही लोकर इकडे घ्यायची आणि इकडे एक सुलट टाका, परत लोकर इकडे घेऊन एक उलट टाका. अशा पद्धतीने आपल्याला 2 इंचाचा काठ बनवायचा आहे. आता ही पूर्ण सुई अशीच विणायची आहे. आता अशा पद्धतीने ही सुई माझी विणून झालेली आहे. आता ह्या सुईला तर ही सुई विणायच्या आधी आता हा शेवटी माझा आहे ना सुलट टाका आले आहे बरं का. आता शेवटी सुलट टाका आला की मग उलट टाक्याने सुरुवात करायची. हो का. आता एक उलट आणि एक सुलट. ठीक आहे. आता ही सुई पण आपल्याला अशीच विणायची, फक्त शेवटचे जे 6 टाके आहेत ते आपण सुलट घालणार आहोत, सरळ टाके घालणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आपण 2 इंचापर्यंत विणून घेणार आहोत. हे बघा, आता अशा प्रकारे माझा हा काठ पूर्ण झालेला आहे बरं का. आता आपण इथे वरती डिझाईन घालणार आहोत. आता डिझाईनसाठी आता ही आपली झाली, ही बटनपट्टी झाली तयार. आणि हा एक सुलट एक उलट टाका, हा काठ झाला आपला तयार. आता ही आपले 6 बटनपट्टीचे 6 टाके तसेच विणून घ्यायचे आहे सुलट. आता काय करायचं, हा जो पहिला टाका आहे ना, हा आहे ना असाच काढून घ्यायचा सुईवर आणि मग पुढचे 5 टाके सुलट विणायचे. म्हणजे आपल्याला हे शिवताना नीट व्यवस्थित होईल. 1 2 3 4 5 आणि 6. आता हे जे पुढचे टाके आहेत ना ते पण सगळे आपल्याला सुलट विणायचे आहेत. अशा पद्धतीने ही सुई आपण सुलट विणणार आहोत आणि उलट सुईला आपण डिझाईन घालणार आहोत. ठीक आहे. मग चला आता ही सुई आपण विणून घेऊया. आता अशा पद्धतीने ही सुई माझी पूर्ण झाली आहे. आता आपण डिझाईनची हे बघू. आता डिझाईन कशी टाकायची. आता ह्या सुईला पण म्हणजे जेव्हा आपण सुई सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक वेळेस हा टाका जो आहे पहिला टाका तो आहे तसा सुईवर काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण इथे ना एक टाका उलट आणि एक टाका सुलट घालणार आहोत. तर आता इथे हा एक टाका तसा सुईवर काढून घेतला, हा दुसरा टाका पण उलट घेतला. आता तिसरा टाका सुलट घ्यायचा, पण तो कसा घ्यायचा बघा. आपण आता सुलट टाका विणताना आपण असं इथून सुई घालायचं, तर इथून सुई न घालता बघा, आता हे जे 2 आहेत ना, हे बघा 1 2 हिच्या खालनं आहे ना इथून सुई घालायची अशी. बघा, आपण नेहमीचे टाके घालताना इथून सुई घालतो. आता इथून सुई न घालता मी डिझाईन करणार आहे, त्याच्यामुळं बघा ही जी लोकर आहे ह्या लोकरच्या इथून अशी सुई घालायची. हा झाला आपला सुलट टाका. परत लोकर इकडे घेऊन उलट टाका घालायचा. परत लोकर ह्या बाजूला घ्यायची आणि
ही खालच्या बाजूने असं म्हणजे का इथे असे 2 हे आले पाहिजेत का 1 आणि 2 असे लोकरचे हे येतात वेडे. हे रेग्युलर टाका घालताना आपण एकच हे येतं आणि ही डिझाईनची हे टाकताना इथून खालनं आपण टाकणार आहोत हो का. आणि इकडनंच काढायचं. ठीक आहे. परत एक टाका उलट. परत एकदा बघा मी कसा टाका घालते ते हा का. परत लोकर इकडे घ्यायची आणि इथून सुई घालून असं हे करायचं. अशा पद्धतीने आपण ही सुई विणणार आहोत. फक्त शेवटचे जे 6 टाके आहेत ते बटनपट्टीचे तसेच ठेवायचे, सरळ विणायचे हो का. अशा पद्धतीने माझी ही सुई पूर्ण झाली विणून. आता दुसरी सुई विणायच्या वेळेस परत हे 6 टाके सुलट आणि ही सुई पूर्ण सुलट विणायची आहे. आणि परत उलट सुई विणताना एक टाका उलट आणि एक टाका सुलट विणायचा आहे. फक्त सुलट टाका विणताना आपण खालच्या बाजूने घेणार आहोत. आता इथे मी ही जी बटनपट्टी आहे त्याला मी काजं करणार आहे. तर काजं कसं करायचं ते बघा बरं का. आता पहिले हे जे 3 टाके आहेत ना ते मी आता पहिला हा जो टाका आहे तो असाच घेतला आहे सुईवर न विणता. आता हा झाला दुसरा आणि हा तिसरा टाका. ठीक आहे. 3 टाके सरळ विणायचे. मग ही जी लोकर आहे ना ती सुईच्या ह्या बाजूला घ्यायची आणि हे जे 2 टाके त्या 2 टाक्यातून सुई घालायची आणि असा हा सुईला वेढा घेऊन ही 2 टाक्यातून सुई काढायची. म्हणजे इथं आपल्याला एक जाळीसारखं म्हणजे असं बटन लावायला होल तयार होईल. आता हे किती टाके झाले बघा 1 2 3 4 5 म्हणजे आता अजून एकच टाका सरळ घ्यायचा आहे. म्हणजे अशी तर आपल्याला ही सुई सरळच विणायची सगळी, पण बटनपट्टीचे 6 टाके मी तुम्हाला असे सांगितले आहेत. तर आता ही सुई आपण परत सरळ विणूया आणि पुढची सुई परत डिझाईनची येणार. ही आहे तशी सुई विणायची आहे सरळ. हे बघा अशा पद्धतीने. बघा आता अशा पद्धतीने आपण सुई विणली की हे टाके आपल्याशी वरच्या बाजूने दिसतात. बघा तुम्ही बघू शकता. बघा अशी ही डिझाईन आपली दिसते बरं का. आता माझी उलट सुई चाललेली आहे. आता परत एकदा हा टाका पहिला टाका जो आहे तो आहे तसाच सुईमध्ये घ्यायचा आहे आणि हा दुसरा टाका जो आहे तो आपण उलट विणणार आहोत. आता सुलट विणायचा तिसरा टाका. आता हा टाका विणताना इकडनं अशी खालनं सुई घ्यायची. बघा इथून खालनं सुई घ्यायची. परत हा टाका उलट. परत लोकर इकडे घ्यायची आणि सुलट टाका विणताना ही खालून इथनं अशी सुई घ्यायची. ठीक आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला एकूण 44 लाईन पूर्ण करायच्या आहेत. किती लाईन पूर्ण करणार आहोत आपण? 44 लाईन. ठीक आहे. आणि मग तिथून पुढे मग काखेचा भाग आपण मी तुम्हाला सांगेल. कळलं ना. मग अशा पद्धतीने 44 लाईन पूर्ण करून घ्या.